तिच्या इनिंग मध्ये किती वेगाने आला होता फ्रंट ऑफ द स्क्वेअर मधून मिड विकेट झोन मध्ये आणि सुरेख झेल टिपला होता. तोच आहे स्ट्रायकर विथ मनोज पाथारे. तर दोन्ही संघांना आमच्या आयोजकांच्या वतीने समसमान शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. शो द गुड गेम. लास्ट मॅच फॉर द टुडे. प्रेक्षक टाळा असू द्या सामन्यासाठी एकदा. सामना सुरू होण्याच्या आधी बिग फाइट. दिस मॅच विल बी टर्बोजेट मुकाबला. टर्बोजेट ड्रामा. इलेक्ट्रोफाइन ड्रामा. बंटी साहेबांकडून बंटी मनोरे साहेबांकडून 3 विकेट साठी आणि सिक्सर साठी 101. क्या बात आहे. हलक्या हाताने फक्त फॉरवर्ड डिफेन्स. चेंडू बरोबर लाईन मध्ये होता. बॉडी लाईनला होता. स्टंप टू स्टंप स्टार्ट करते गोलंदाज देवीदास अँकर. 6 षटकांचा मुकाबला. प्रेक्षक उद्या एक्झिबिशन मॅच पाहण्यास विसरू नका. कुठलीच मॅच पाहण्यास विसरू नका. उद्याचे सामने चित्तथरारक असणार आहेत. रोमांचक असतील आणि हा सामना त्यातील एक रोमांचकता सुरू झाली. चेंडूला ऑन साइडला उचलून फेकून दिलं मनोज पाथारेच्या बॅटवालीला. पहिला सुपर षटकार. ऑफ साइडचा थोडासा चेंडू हलका होता आणि स्ट्रॉंग हेडचा वापर केला मनोज पाथारेने. असं वाटतं की 77 नॉट आउटच खेळतोय आणि 30 इनिंग पुढे कंटिन्यू केली मनोजने. आक्रमकता सुरू केलेली आहे. मनोज ऑन फायर. धावसंख्या 6. देवीदास अँकर गोलंदाज वर द विकेट मनोज साठी. अजून एक साइकिल रो. साइकिल रो. आपने तो मेरा आगाज देखा है, अंजाम तो अभी होना बाकी है. लोकमाजी 2 षटकार. अजून एक आला. 2 तो आगे. तिसरा आना बाकी है. तो आमचे बंटी मनोरे यांच्याकडून सुद्धा प्राइज आणि मेजर साहेब आमचे केंबारे यांच्याकडून सुद्धा प्राइज आहे. 101. असं वाटतं निशिकांत की 77+12 करावे की काय, म्हणजे जेणेकरून मनोज सेंचुरी मारे रोहित शर्मा सारखी. आज ऑरेंज कॅप होल्डर पण एकदा बनले. एकदा टाळा सुद्धा मनोज पाथारे बनलेले आहेत ऑरेंज कॅप होल्डर फॉर दिस टूर्नामेंट. क्या बात है. जबरदस्त. वार करना है तो सामने वाले के गोल पर नहीं, सामने वाले के दिमाग पर करो. गोल तो खुद ब खुद बन जाएगा. पहिल्या सीझन मध्ये सुद्धा एमपीए ची ऑरेंज कॅप ज्याने घेतली होती तोच मनोज पाथारे. सलग 5 वर्ष कन्सिस्टंटली क्लास इथं परमनंट दाखवत असताना. फॉर्म इज टेम्पररी बट फॉर्म इज ऑल्सो परमनंट असं सांगत असताना ह्या हंगामामध्ये सुद्धा वादळ निर्माण झालंय. म्हणून तर मी 72,000 रुपयाचा खेळाडू आहे. महाडा खेळाडू. टॉप 10 मधला क्रमांक 1चा खेळाडू मनोज पाथारे. षटकाच्या अटॅक तो सामना. नो नो नो. व्हॉट अ कॅच. व्हॉट अ कॅच. अनपेक्ष सेन्सिबल क्रिकेट. असं वाटलेलं की नक्की षटकार जाईल पण तो हवेचा वेग बघा पश्चिमेकडून आणि चेंडू थांबला. सुरेख झेल टिपला फिल्डर योगेश. क्या बात है. क्या बात है. जबरदस्त प्रेक्षक हो. 440 व्होल्टचा धक्का लावा. सरप्राइझिंग. आमचे नकुलजी भांडे साहेब भगवा चषकचे आयोजक त्यांच्या माध्यमातून 101 रुपये आलेले आहेत. ज्या झेलसाठी जबरदस्त. अनबिलिव्हेबल. अनस्टॉपेबल. माइंड ब्लोइंग. लेट्स रॉक द डीजे. डीजे इज नॉट अवेलेबल. बस्ट. जबरदस्त मुकाबला. 2 घणाघाती षटका. तिसरा पण आला असं वाटतंय परंतु बघा वाऱ्याचा वेग पश्चिमेकडे पूर्वेकडे असल्यामुळे चेंडू थांबला आणि बरोबर संधीचं सोनं केलं फिल्डरने. ग्रेट कॅच ऑफ टुर्नामेंट. ह्या टुर्नामेंटची सर्वोत्कृष्ट कॅच गणली जाणार आहे या फिल्डरच्या माध्यमातून. सरप्राइझिंग कॅच. कॅच मीन्स मॅचेस. मोठा शार्क मासा गळाला लावला. जवळपास ट्रॅप मध्ये अडकवलं. असं मी स्वतः म्हणाल की थर्ड इन रो बोललो मी घाई केलं असं वाटतं. कारण का वाऱ्याचा वेग माझ्यापेक्षा जास्त आहे हे दाखवून दिलं वाऱ्याने. पश्चिमेकडून पूर्वेकडे वारा आणि बरोबर मनोज पाथारेला जाळ्यात अडकवलं. टफ लक फॉर मनोज. 1 डाऊन बॅट्समन विखिल ऑन द क्रीज. स्ट्राईकला संदीप. धावसंख्या 12. हो हो हो. चेंडू खाली राहतोय. लावला पंचांकडे. फलंदाज बाद. व्हॉट हॅपन्ड देयर. व्हॉट हॅपन्ड. सेकंड विकेट डाऊन. रिव्ह्यू मागितलेला आहे की डाऊट असं आहे की बॅटला लागलं की काय प्लेड ऑन आहे की काय बघायचं आहे. रिव्ह्यू सॉफ्ट सिग्नल का आहे पंच. आउट दिलेला आहे. येस ओके. आपण बघूया रिव्ह्यू मध्ये.
फलंदाज बाद. हॅट्रिकची चान्स आहे आणि त्याची प्राइस सुद्धा आहे बंटी मनोरे आणि आमचे केंबारी साहेब यांच्याकडून आणि तसंच आमच्या नकुलजी भांड्यांच्या माध्यमातून. क्या बात आहे. काय सामना प्रेक्षक हो. सामना आता सुरू झालाय. कुठे सुरू होतो आता इतकी जबरदस्त हालचाल निर्माण झाली. क्लायमॅक्स जो असतो पिक्चरच्या शेवटीला तो सुरुवातीला तिथे सुरू झालेला आहे. म्हणून तर म्हणू की हा मॅच हा सामना टर्बोजेट आहे. हाय व्होल्टेज ड्रामा. माहिलन वर्सेस सिद्धिविनायक स्पोर्ट्स मुरबाड. 2 440 होलचे धक्के लागले. जोर का झटका धीरे से लगे मिरिंडा. जबरदस्त मुकाबला. 12-2 लागोचे 2 षटकार. त्यानंतर विकेटचं पतन. त्यानंतर अजून एक विकेट आणि त्या हॅट्रिकच्या उंबरवरती गोलंदाज आहे देवीदास अँकर. संधी आहे देवीदासला, नामी संधी रेकॉर्ड निर्माण करायची. एकदा आपण देवीदासला टाळ्यांच्या गजरामध्ये ऑल दी बेस्ट म्हणूया. यू कॅन डू इट. You have to do it. You must do it for your team and for your name in this MPL. स्ट्राईकला फलंदाज रोहित धुमाळ. फुलटो. What a sensational cricket. Sensible stop. अभिनंदन. सेलिब्रेशन टाळा चालू ठेवा. गोलंदाज देवीदास अँकर साठी दोघांकडून प्राइज आलेला आहे. झेल साठी सुद्धा आणि हॅट्रिक साठी सुद्धा. क्या बात आहे. नकुलजी भांडे, आमचे बंटेजी मनोरे सर, तसे आमचे केंबारी पोलीस. क्या बात आहे. त्रिवेणी संगम. 3 विकेट डाऊन, 2 षटकार, त्यानंतर 3 विकेट डाऊन. यालाच तर क्रिकेट म्हणतात. क्रिकेट इज द ग्लोरियस अनसर्टेनिटी. गेम ऑफ अनसर्टी ठरली ती म्हणजे सिद्धिविनायक साठी आणि ग्लोरियसपणा दाखवतोय क्रिकेट तो म्हणजे माहिलन साठी. सुनील माळी कुठे गेले. क्रीज वरती आहेत. पडद्याच्या मागे नाहीयेत, समोर आहेत. त्यांचे झेल दिसले ना अजून आपल्याला, कारण त्यांच्या रेब्यान मधले झेल वेगळेच असतात. जबरदस्त मॅच. सुरुवात अशी आहे तर शेवट कसा असेल या शोचा, ह्या पिक्चरचा. पूर्णपणे पिन ऑफ सायलेन्स, स्मशान शांतता पसरली मैदानामध्ये. ज्या संघाने 128 धावा कुठल्या होत्या त्या संघाला पहिल्या षटकामध्ये हॅट्रिक संपादन करून देवीदास अँकरने 3 धक्के दिले. संकटातून सावरावं लागेल. तर पहिला षटक समाप्त झालं. धावसंख्या 3 गडी बाद 12 धावा सिद्धिविनायक स्पोर्ट्स संघाची. 3 संकट आले, 3 जखमा झाले. त्या जखमीमधून नक्कीच तुम्हाला सावरावं लागेल सिद्धिविनायक संघाला जर प्रतिष्ठेची लढाई खेळायची असेल तर, धावांचा आलेख वाढवायचा असेल तर. आणि त्यांच्यामध्ये क्षमता सुद्धा आहे. क्षमता आहे विकील पवार मध्ये, क्षमता आहे जयेश भुईर मध्ये. आणि गोलंदाज अमरसाठी सुद्धा बंटी मनोरे यांच्याकडून 101 रुपये आलेला आहे हॅट्रिक जर संपादन केली तर. ओहो हो, क्वाड बिहाइंडची अपील. फलंदाज बाद. क्या बात है. 4th विकेट डाऊन. सिद्धिविनायकचा संघ नक्की आहे का असा प्रश्न पडला प्रेक्षकांना. हाच तो संघ का. संघ बदला तर नाही ना असा प्रश्न पडलाय. क्या बात है. व्हॉट अ परफॉर्मन्स. माही रे. डीजे पाहिजे होता रे आता. क्या बात है. काय क्रिकेट सुरू आहे मैदानामध्ये. जितका वारा वेगाने वाहतो तितक्या वेगाने विकेट पडतायत. आता सागर कापडे येतोय मैदानामध्ये. सागर नक्कीच नाराज झाला असेल कारण टॉस जिंकला होता आणि सागरने बॅटिंग घेतली. परंतु सागरलाही माहिती आहे की रतन टाटाचं एक वाक्य आहे की मैं निर्णय लेने में विश्वास नहीं रखता, मैं जो निर्णय लेता हूं उसमें उसको साबित करने में विश्वास रखता हूं. हा जर नसी सेंटेन्स तुला आठवत असेल सागर तर नक्कीच तो निर्णय योग्य ठरू शकतोस. सागरमध्ये सुद्धा कॅपॅसिटी आहे परंतु कॅपॅसिटी ती गोलंदाजामधून अमर यांनी दाखवली. 1 विकेट प्राप्त केली हलक्या हाताने. फक्त हा चेंडू बॉडी लाईनचा होता. ड्राईव्ह केला फ्रंट फुटला येऊन सागर कापडेने आणि फंबलिंग झालं बघा लॉंग ऑनला. चेंडू हुलकावून देऊन जातो सीमारेषेच्या बाहेर. नशिबाचा चौकार. आमचे रिस्पेक्टेड तानाजी लिहे साहेब आपण कुठे असाल तर यायचं. आपण संपर्क साधावा राहुल अंडे यांच्याशी. आणि आमचे माऊली आत्मारामजी जाधव आणि हरीश तुपे आपण सुद्धा यायचं आहे. चिन्मयी स्पोर्टचे या आपण या. वेलकम. तर पुढचा चेंडू अमर गायकवाडचा.
सागरसाठी एवढा एडा बॉल चेंडूला काढलं मीडा चेंडू करून चेंडू पाहता पाहता लॉंग ऑफला बीट करत असताना अजून एक चौकार सागरच्या बॅट मधून जो कॅप्टन आहे. मी निर्णय घेतलाय, मला माहिती 4 विकेट गेले पण तो निर्णय मी योग्य साबित करू शकतो. मला आठवतात रतन टाटाचे वाक्य की मी निर्णय घेण्यामध्ये विश्वास ठेवत नाही, तो निर्णय घेतलेला निर्णय अचूक कसा आहे यावरती विश्वास ठेवतो आणि तोच विचार ठेवावा लागणार आहे. सागर कापडीला हो थोडासा अवे फ्रॉम द बॉडी चेंडू खाली राहिलेला बॅट रोल केली होती परंतु बघा डील करत असताना की मला हा सरळ बॅटचा इनसाइड मारायचा होता तसा फटका मारता आला नाही कारण प्रसंगावधान फार महत्वाचं आहे आणि ते काही सेकंदमध्येच तुम्हाला निर्माण करायचं असतं. चेंडूच्या मेरिटनुसार फटका बनवायचा असतो. फटका चुकीचा बनवला आणि सागर नक्कीच नाराज झाला. धावसंख्या 20 आहे. 1.4 षटक 4 गडी बाद. फॅन्टॅस्टिक पीस ऑफ बॅटिंग यार. सेफ शॉट आहे स्क्रीनच्या समोर. अजून एक चौकार या षटकातील तिसरा चौकार सागरच्या बॅट मधून. अभी ना पूछो हमसे मंजिल का है, अरे अभी तो हमने चलने का इरादा किया है, ना हारे हैं ना हारेंगे कभी, ये किसी और से नहीं मैंने खुद से वादा किया है. सागर स्वतःला सांगत असताना त्याला आतून आवाज येतोय की मी कॅप्टन आहे, मी निर्णय घेतलाय, तो मला योग्य ठरवावा लागेल माझ्या सिद्धिविनायकसाठी. 24 धावा धावफलकावर. अजून एक लबाब जबरदस्त फटका इनसाइड आउटची नजाकत. क्रिकेटचं सौंदर्य बघा आपण. डिपेक्सच्या कव्हरला कव्हर करेपर्यंत अगदी कडेला देवीदास गेलेला त्या ठिकाणी अँकर 2 धावा नक्कीच वाचवल्या पण 2 धावा पूर्ण केल्या सागरने आणि षटक सुद्धा समाप्त झालं या ठिकाणी. दुसरं धावसंख्या आहे 13.0 वेगाने. सिद्धिविनायकची 4 गडी बाद 26 धावा. स्वतःला कुठेही कमी समजू नका. आत्मविश्वास तुमच्यामध्ये आणा. सेल्फ कॉन्फिडन्स फार महत्वाचा आहे. 4 गडी बाद झाले ते विसरून जायचं आहे. तुम्ही सुद्धा निवडक खेळाडू आहे. तुम्हाला संघनायकाने का घेतलंय, तुमच्यामध्ये कॅपॅसिटी आहे ती दाखवायची तुम्हाला एमपीएल जिंकण्यासाठी. ती नक्कीच दाखवेल सागर. त्यासोबत हिला फलंदाज आहे संदीप. जयेश भोईर माफ करा जयेश आणि सागरची जोडी आहे पण सागरने लाजबाब फटके दाखवले आणि मी कॅप्टन का आहे, मी लिडिंग फ्रॉम द फ्रंट चांगली कामगिरी करू शकतो. जर तुम्हाला श्रेष्ठ बनायचं असेल तर तुम्हाला एकच काम करावं लागणार ज्याचा सामान्य लोक विचार सुद्धा करत नाही आणि सामान्य लोकांची विचार करायची क्षमता जिथे संपते ना तिथे तुमची सुरू झाली पाहिजे. ती सुरू करण्याची वेळ आली या ठिकाणी. हार पत्करणं मला मान्य नव्हे कारण माझ्या रक्तामध्येच ठासून भरले की मला जिंकायचं आहे. मला नाही माहित माझ्या आयुष्याची स्टोरी काय असेल परंतु त्यात मात्र एवढं नक्की लिहिलेलं नसेल की मी कधी हार मानली. हार मानू नका. अजून तुमच्याकडे 4 षटकं आहेत. त्या 4 षटकामध्ये तुम्ही नक्कीच धावांचा आलेख वाढवू शकता मैदानामध्ये आणि चांगली फाईट देऊ शकता, झुंज देऊ शकता या सामन्यामध्ये माही इलेव्हनच्या विरुद्ध. तर बॉलर आहे मंगेश भोईर फ्रॉम धानिवली, आदर्श क्रिकेटर फ्रॉम आदर्श धानिवलीचा. समोर फलंदाज जयेश भोईर. धावसंख्या 26. 2 षटकं झाली. 6 षटकांचा मुकाबला. लास्ट मॅच फॉर टुडे. फिल्डिंग सजवतोय मंगेश भोईर. आमच्या अगदी समोर उजव्या बाजूला पाहू शकता अमर गायकवाड आहे वाईडीस लॉंग ऑनला. डीप मिड विकेट आहे. डीप स्क्वेअर लेग आहे ऑन साइड. चेंडूला खाली ठेवून फक्त टॅप केलं होतं. डीप एक्स्ट्रा कव्हरला शतक आहे. वेगाने येतो तितकाच वेगाने 2 धावा पूर्ण करतोय जयेश भोईर. जीवाच्या आकांताने खेळणं फार महत्वाचं आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्हाला उंच भरारी घ्यायची आहे मैदानामध्ये. गरुडा एवढं उंच उडता येत नाही म्हणून चिमणी उडायचं सोडत नाही. ती उंच भरारी घेतेच ना कारण तिला स्वतःचा विश्वास असतो. तो विश्वास तुमच्यामध्ये आणावा लागेल. आता 4 फलंदाज बाद झाले कारण त्यांना विश्वास नव्हता स्वतःवर. ते डगमगले, ते थरथरले, ते कापले. तुम्ही कापू नका. तुम्ही शूर बना मैदानामध्ये. इनसाइड आउटचा फटका माझा प्रयत्न तितका सुपर चेंडू पाहतोय आपण. आमच्या व्यासवरती मान्यवर वा म्हणाले. वा क्या बात आहे. याला म्हणतात कमबॅक करून देणं. अँगल प्राप्त करतोय मंगेश भोईर. का समोर राईट हँड बॅट्समन आहे. राऊंड द विकेट जाऊन टर्न करतोय चेंडूला. धावसंख्या आहे 28. सिद्धिविनायक स्पोर्ट्सची टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग स्वीकारली सिद्धिविनायकने आणि आतापर्यंत 4 गडी बाद. बॅकफुटला गेला फक्त दिशा दिली. बॅकवर्ड पॉइंट कव्हर करेपर्यंत सिंगल प्राप्त करतोय जयेश. कारण सागरने आलेल्या 3 चौकार लगावले होते. जयेशला सुद्धा माहिती आहे की कॅप्टन आहे, ज्याने निर्णय घेतलाय आणि ज्याच्यामध्ये क्षमता आहे चांगले फटके मानाची.
त्यासाठी त्याला नक्कीच स्ट्राईकला आणणं फार महत्वाचं. यालाच म्हणतात समजदारीचं क्रिकेट, हुशारीचं क्रिकेट, माइंड गेम. धावसंख्या 29, 29 ऑन द बोर्ड. अपयश येत राहणार आहे, परंतु अपयशाला न जुमानता तुम्ही चांगली कामगिरी करू शकता मैदानामध्ये, तेच करावं लागेल. हो हो हो, गरज होती का? विनाशकाली विपरीत बुद्धी, विनाशकाली विपरीत बुद्धी, विनाश होते सागर कापडीचा. फलंदाज बाद. जर तुम्ही आल्या आल्या सरळ बॅटनी एकाच षटकामध्ये 3 लाजवाब चौकार मारू शकता, कॅप्टन आहात, अशा वेळेला हा तुम्हाला दुर्बुद्धी का सुचली? याचं कारण म्हणजे तुमचं मन सांगत नाहीये की मला जिंकायचं नाहीये. 5वा गडी बाद झाला सिद्धिविनायकचा आणि नक्कीच आता मात्र अर्धी फळी गारच झालीये. आमचे अण्णा येतात मैदानामध्ये, कमलाकर भोईर, पुराणा चावल. तलवार जुनी आहे परंतु धार अजून कायम आहे. काही यॉर्कर टाकले होते मागच्या सामन्यामध्ये अण्णाने बॉलिंगच्या माध्यमातून, तेच ठरले होते स्टायलिश क्रिकेटर. अनुभव पणावा लावायला लागेल अण्णांना. आपल्या अनुभवाची शिदोरी ती वापरावी लागेल या महत्वपूर्ण सामन्यामध्ये. सामना सोडू नका. धावसंख्या चांगली आहे परंतु विकेट तुम्हाला राखून खेळावं लागणार आहे, हे महत्वाचं आहे. 2.4 षटकं झाली. धावसंख्या 29, 5 गडी बाद. फिल्डिंग सजवली जाते. जी ग्रीप मिळाली, जी पकड आहे ती मजबूत करण्याचा अजून प्रयत्न आहे माही इलेव्हन संघाचा. सुनील माळी खुश आहेत, हास्याचे फवारे उडवत आहेत. ज्याची पोझिशन बघा, आपण पाहू शकता. कव्हर पॉइंट, टाळ्या वाजवत आहेत, प्रोत्साहित करतात फलंदाजाला, गोलंदाजाला आणि फिल्डरांना सुद्धा की चांगला खेळ दाखवा. राऊंड द विकेट. ओ हो हो, क्लीन बॉल, फर्निचर डिस्ट्रॉइड. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ इनिंग. 6 विकेट डाऊन. यॉर्कर डिलिव्हरी होती मंगेश भोईर आणि फलंदाज अण्णा बाद झाले. मंगेश भोईर यांच्यासाठी नकुलजी भांडे यांच्याकडून आलेले आहेत 200 रुपयाचं प्राइस या 2 विकेटसाठी. क्या बात आहे. यॉर्कर लेंथ, यॉर्कर किंगलाच यॉर्कर केलं. ज्याने 6 यॉर्कर टाकले आधी सामन्यामध्ये, त्यांना यॉर्कर टाकून त्यांचा धडा शिकवला जणू काय मंगेश भोरने. तरुण खेळाडू आणि अण्णा नाराज निराश झालेले आमचे जात असताना डगआउट मध्ये. समोरून येत आहेत आमचे लाडके सुहाजी केंबारी. अजून एक पुराणा चावल आणि अगदी हॅट्रिकच्या उंबरठ्यात आहे गोलंदाज मंगेश भोईर. चला प्रेक्षक, मंगेशसाठी टाळ्या वाजवा एकदा. होऊन जाऊ द्या हॅट्रिक मंगेशची सुद्धा आजच्या दिवसामध्ये. रेकॉर्ड रेकॉर्ड रेकॉर्ड. अमनने आज हाफ सेंचुरी केली, मनोज पाथरेने केली, हॅट्रिक सुद्धा बघितली आपण नुकतीच. अजून एक हॅट्रिक बघूया चला. बंटी मनोर यांच्याकडून सुहास भाऊंसाठी 3 षटकारांसाठी कॅश प्राइस 301 रुपया. 301. हे आमच्या मान्यवरांचे प्रयत्न आहेत, ते म्हणजे मनोबल वाढवण्याचे प्रयत्न आहेत. इथे बक्षिसाला महत्व नाही, तुम्हाला प्रोत्साहित करण्याला महत्व आहे. बक्षीस तर शुल्लक आहे परंतु तुम्हाला प्रोत्साहित करणं फार मोठी गोष्ट आहे. ती तुम्ही संधी नक्की सोडू नका. ऑन हॅट्रिक मंगेश भोईर, ऑल द बेस्ट. हो हो, फ्रंट फूट लावून फक्त हलक्या हाताने ऑफ ड्राईव्ह केलं. सुहास केंबार यांनी हॅट्रिक हुकवली. क्षमता आहे सुहास दादांमध्ये, कारण त्यांनी रामचंद्र चषकामध्ये सुद्धा अशा हॅट्रिक हुकवल्या होत्या गोलंदाजांच्या आणि बरोबर तेच त्यांना सुद्धा आठवत आहे. अशा प्रकारे 3 षटकं समाप्त झाली. धावसंख्या सिद्धिविनायक स्पोर्ट्स मुरबाडची ती म्हणजे 6 गडी बाद, 30 धावा धाव फलकावर. प्रति षटक 10.0चा वेग, 30 धावा, 30 ऑन द बोर्ड, 6 गडी बाद. मनोज पथारे 77 धावा आजच्या दिवसामध्ये कुठल्यानंतर त्याच विकेट जेव्हा पतन झालं तेव्हा पूर्णपणे शांतता पसरली. ती शांतता भंग करावी लागेल आणि ह्या 2 फलंदाजांची क्षमता सुद्धा आहे. सुहास केंबारी ऑन स्ट्राईक, गोलंदाज आहे समोर अमर गायकवाड. अमरने सुद्धा हाफ सेंचुरी लगावली आजच्या दिवसामध्ये. तोच अमर पाहतो आपण बॉलिंग मार्क वरून ओव्हर द विकेट. अवे फ्रॉम द बॉडी, खराब शॉट सिलेक्शन आहे, पदलालित्य नाहीये. फूट वर्किंग फार महत्वाचं आहे. क्या बात आहे. नकुलजी भांडे आमचे भगवा चषकाचे आयोजक, जर मिडलवर टाकले अमरनी तर 500 कॅश प्राइस त्याच्यासाठी भांडे साहेबांकडून. प्रत्येक षटकामध्ये बक्षिसं लगावली जातात.
ओहो, फास्टर वन होता, फास्टर डिलिव्हरी, फुल टॉस होता. लो बॅकरी वापरावं लागली सुहास केमऱ्यांना. फंबलिंग झालं, थोडंसं मिसफिल्डिंग झालं, परंतु नुकसान नाहीये. फक्त एका धावेत सीमित राहावं लागलं सुहाजी यांना. धावसंख्या 1 फुलत असताना सिद्धिविनायकची 31 धावा धावफलकावर. जर तुम्हाला 1000 लोकांच्या शर्यतीमध्ये पहिल्या क्रमांकात यायचं असेल तर तुम्हाला 999 लोकांपेक्षा चांगली कामगिरी करावी लागेल या क्रिकेटच्या मैदानामध्ये, ह्या खेळामध्ये. तुमचा प्रयत्न सर्वोत्कृष्ट पाहिजे ह्या सामन्यामध्ये. कालपेक्षा, दुपारपेक्षा, आधीपेक्षा आता चांगला प्रदर्शन तुम्हाला करावं लागणार आहे, तरच तुम्ही धावफलक वेगाने वाढू शकता. स्मॅश केले, वाईडीस लोकांना बघतच राहिला प्रेक्षकांप्रमाणे मंगेश भोईर. षटकार, बेमिसाल टायमिंग. ओरपी चेंडू होता, लॉफ्टेड केलं होतं सरळ बॅटनी फलंदाज जयेशने. जयच्या बॅटमधून हा लाजवाब षटकार बघितला आणि धावांना वलय प्राप्त होते वेगाने. धावसंख्या फुलते 37 वर. गरज आहे, धावा आल्या पाहिजेत त्या कशा का होईना, कारण 6 गडी बाद झाल्यानंतर आता मात्र ही पार्टनरशिप फार महत्वाची असणार आहे सुहास आणि जयेश मधली. ओरपी चेंडूचा घेतलेला समाचार बघितला आपण. अमर मध्ये क्षमता आहे कमबॅक करण्याची, बघायचं अमर येतो समोरून ओव्हर द विकेट. हो हो, क्षमता आहे. फास्टर वन, क्विकर वन. गुडलेनच्या थोडस पुढे टप्पा, फलंदाजाला सरप्राईज केलं पूर्णपणे. याला म्हणतात पलटवार. छोट्या एसटीचा, श्रेष्ठीचा खेळाडू अमरने आज काय खेळ दाखवलाय मैदानामध्ये. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग तिन्ही डिपार्टमेंटमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स, मॅग्निफिसंट परफॉर्मन्स बाय अमर गायकवाड. डॉट चेंडू बघितला पण 7 धावा दिल्या आतापर्यंत ह्या 4 चेंडूंमध्ये. अजून एक वाईड यॉर्कर, क्या बात आहे. फॅबुलस पीस ऑफ बॉलिंग. टाळा होता अमरसाठी. अमर गायकवाड, अमर 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 रहे. त्याचा खेळ अमर रहे, कारण खेळ तसा दाखवतोय अमर या मुरबाड नगरीला. एमपीएल मध्ये, एमपीएल सीझन 5 आजचा 4था दिवस आणि शेवटचा सामना, सामना क्रमांक 6. जबरदस्त इनसाइड आउटचा फटका पाहतो आपण. सुंदर फटका होता, तितकंच छान क्षेत्ररक्षण डीप कव्हर पॉइंटला. षटक समाप्त झालं. या षटकामध्ये अमरने धावा खर्च केल्या त्या म्हणजे 7. 4 षटकं समाप्त झाली. धावसंख्या 38. सिद्धिविनायक संघाची 2 ओव्हर पर्याप्त आहेत. 12 चेंडूंमध्ये येणाऱ्या निदान 20 ते 25 धावा तरी आल्या पाहिजेत. सॉरी, ह्या षटकामध्ये 8 धावा खर्च केला अमरने, कारण 30 धावा होत्या 3 षटकानंतर आपण पाहिल्या. जबरदस्त परफॉर्मन्स, अफलातून कामगिरी करतायत माही 11चे हे सर्व टीममेट खेळाडू. कारण संघच इतका सुरेख बांधलाय सुनील माळीने. पॉवरफुल सुनील माळी. बॉडी स्टील बॉडी आहे, परंतु त्यांचा संघ अगदी मजबूत आहे स्टील प्रमाणे. जबरदस्त खतरनाक संघ बनवलाय माही 11 सुनील माळीचा संघ. वारा सुंदररित्या वाहतोय आणि प्रेक्षक आमच्या सॅटर्डेचा आनंद घेत असताना या शेवटच्या सामन्यामध्ये नदी किनारा असलेले सुंदर क्रीडांगण आणि हिरवळीमध्ये दाटलेलं हे क्रीडांगण. पंच सांगतायत बॉल इज डॅमेज्ड. 4 षटकं झालेली आहेत, 5वं षटक सुरू होणार आहे. जुना बॉल बहुतेक दिलं जाईल. जयेश भोईर खेळतोय वैयक्तिक 10 धावांवरती 7 चेंडूंमध्ये आणि सुहास केंबारीच्या बॅटमधून 2 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. गोलंदाजी मार्गवरती चंदू कराळे असणार आहे. तुमचं ध्येय तुम्ही जे ठरवलं असेल टॉस जिंकल्यानंतर की तुम्हाला एवढे टार्गेट सेट करायचे, ते टार्गेट लक्षात घेऊनच तुम्हाला आता बॅटिंग करावी लागणार आहे. धडपड झाली, धाडती कोसळला पुढे संघ जवळपास 6 गडी बाद झाले. परंतु म्हणतात ना की जी माणसं ध्येयाकडे वाटचाल करतात ध्येय लक्षात घेऊन, ती सतत धडपडत असतात. लोकांच्या दृष्टीने ती धड नसतात का, कारण ती पडत असतात. परंतु खरं पाहता मित्रांनो, ती पडत नसतात तर ती पडता पडता घडत असतात. तुम्हाला पडता पडता घडावं लागणार आहे मैदानामध्ये. 6 गडी तुमचे गारद झाले, परंतु तुम्हाला आता घडायची वेळ आलेली आहे. ती वेळ तुम्ही सुवर्ण बनवा. फलंदाज जयेश ऑन स्ट्राईक. जयेशला सुद्धा पहिला चेंडू खोलट टप्प्याचा टाकतोय गोलंदाज चंदू कराळे. क्या बात आहे, फॅन्टॅस्टिक स्टार्ट फ्रॉम चंदू. अगदी अचूक मारा, ब्लॉक डिलिव्हरी बॅट अँड पॅडच्या मध्ये. खाली बॅकलिप ठेवून खेळावं लागलं जयेश भोईरला आणि पहिला डॉट काढला. धावसंख्या स्थिर 38. सिद्धिविनायक स्पोर्ट्स मुरबाड संघाची धावसंख्या पाहतोय आपण
पहिलं सत्र सुरू आहे. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग स्वीकारली होती. चेंज ऑफ पेस, बॅक ऑफ हँडचा वापर, लाऊड अपील केली जाते. चेंडू टर्न होते ऑफस्टिकच्या जवळून टप्पा पडल्यानंतर आणि कुठल्या प्रकारचं फूट वर्किंग नव्हतं फलंदाज जयेशचं. सुहाजी नक्कीच कान मंत्र देतील जयेशला की घर सोडून बाहेर ये, आपल्याला काहीतरी मिळवायचं आहे, घरात बसून चालणार नाहीये, स्टंप सोडून बाहेर ये, क्रीज सोडून बाहेर ये, फूट वर्किंग दाखव तुझं आणि चेंडूच्या मेरिटनुसार फटका मार. हो लिव्ह अलोन. चेंडू सोडला जातोय. रतन मानेकर सांगतात इट्स अ वाईट डिलिव्हरी, कारण चेंडू होता लेग सोडून जाणार. धावसंख्या 39. 6 गडी बाद झाल्यानंतर मधल्या षटकामध्ये धावांचा आलेख छानपैकी वाढला, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा जकडून ठेवले फलंदाजांना. पुढे सरसावला होता डान्सिंग डाऊन द ट्रॅक. अजून एक फसवा चेंडू पाहतोय गोलंदाज. चंदू कराळे हेरतोय फलंदाजाला की पुढे स्टेप आउट करतोय. बरोबर अचूक नियंत्रण केलं. टप्पा बदलला, दिशा बदलली, लाईन बदलली, लेन बदलली आणि डॉट दाखवला आपल्या प्रेक्षकांना. अमोलजी हंडे आणि तनेशजी हंडे आपलं हार्दिक स्वागत. या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत आहे MPL 5 मध्ये 2021 मध्ये. ट्रॅफिक मध्ये अडकले जणू काय सिद्धिविनायक. ट्रॅफिक जाम झाली आहे आणि जेव्हा ट्रॅफिक जाम होते तेव्हा डायव्हर्जन पकडायचं असतं, रस्ता बदलायचा असतं. जब मेहनत करने के बाद भी आपके सपने पूरे नहीं होते हैं तो रास्ते बदलो, सिद्धांत नहीं, क्योंकि पेड़ हमेशा पत्ते बदलते हैं, जड़ नहीं. तुम्हाला रस्ता बदलावा लागेल. ट्रॅफिक सुटणार नाहीये. रस्ता बदला आणि तुमचं लक्ष गाठा, तुमचं ध्येय गाठा. हे फार महत्वाचं असणार आहे. तुमच्या ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा. ट्राय अगेन. आता मात्र हा चेंडू खूप स्वेर आहे. पंच सांगतायत इट्स अ वाईट डिलिव्हरी, कारण आउटसाइड ऑफ स्टंप खूपच बाहेर निघाला होता. जयेशला इथे पुढे संभ्रमात टाकले गोलंदाज चंदू कराळेने. धावसंख्या बराच वेळानंतर 40 वर जाऊन पोहोचली आहे एका धावेने. प्रयत्न करतायत, परंतु प्रत्येक चेंडू इथे बदलतोय गोलंदाज चंदू कराळे. टाळा मिळवतोय. अक्षरशः फलंदाजाला माफ करा, जयेश भोरला हा गोलंदाज मामा बनवतोय. चांगला खेळाडू आहे जयेश भोईर, परंतु चाच पडतोय जयेश. चेंडू टर्न करतोय दोन्ही बाजूला चंदू कराळे. आता मात्र अजून चांगला चेंडू फ्लाय होतो सुनील माळी चेंडूच्या खाली. रेबॅन कॅच. क्या बात है सुनील माळी. जल्लोष, सेलिब्रेशन. फलंदाज जयेश बाद. नकुलजी भांड्यांच्याकडून सुनील माळीला 200 रुपयाचं कॅश प्राइज. रेबॅन कॅच, क्या बात आहे. चेस्मा कधीच पडणार नाही, गॉगल झेल पण पडणार नाहीये, झेल टिपणार. आज 5वा झेल घेतला मला वाटतं सुनील माळीने. जबरदस्त फिल्डिंग पेश करतायत, ती सुद्धा 30 यार्ड सर्कल मध्ये. तीक्ष्ण नजर आहे आणि घारीचे कान आहेत सुनील माळीचे. स्वतःचा संघ तर प्रेक्षको 40 धावा झालेल्या आहेत. 7 गडी बाद, षटकं झाली 5. 8.0चा वेग. आतापर्यंत धावांचा वेग फार कमी आहे. सिद्धविनायक संघ नक्कीच बॅकफुटला असं म्हणू शकतो, परंतु तेवढंच खरं आहे की कुठली धावसंख्या विजयाची गॅरंटी देत नाहीये. सिद्धिविनायकमध्ये सुद्धा त्यांच्यामध्ये सुद्धा चांगले गोलंदाज सुद्धा आहेत. त्यांच्यामध्ये क्षमता आहे, ते सुद्धा ही क्षमता वापरू शकतात आणि सामन्यामधली मजा नक्कीच ते निर्माण करू शकतात. लो स्कोरिंग मॅच असेल, परंतु नक्कीच बिग फाईट असेल हे तितकंच निश्चित आहे. दोन्ही संघांमध्ये मात्रभर गोलंदाज सुद्धा त्या गोलांचा भरणा आहे, आपल्याला माहिती सुद्धा आहे. दिवसभर आपण पाहताय त्यांचा परफॉर्मन्स. तर शेवटचं षटक असेल प्रेक्षको. मी आभार प्रदर्शन करतोय. धन्यवाद निखिल डोंबरे, मला पुन्हा चान्स दिली. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच राहुलजी हांडे, आपण पुन्हा मला निमंत्रित केलं. धन्यवाद गणेश गायकर. पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. हरेश तुपे साहेब, संगम चिन्मय स्पोर्टचे मालक. येस, विथ माऊली. जर आज महिलन जिंकतोय तर इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा बोलले सुनील माळी की आम्ही पहिल्यांदा जिंकू आणि ते पहिल्यांदा एमपीच्या इतिहासामध्ये ते क्वालिफाय होणार आहेत. माही 11, क्या बात आहे. एकदा आधी टाळ्या होऊन जाऊ द्या माहीसाठी, त्यांनी तशी करामत करून दाखवली, परफॉर्मन्स दिला दिवसभरामध्ये. अनेक बलाढ्य संघांना त्याने आज नक्कीच धूळ चारले, पण या सामन्यामध्ये समाप्त होणं बाकी आहे. कसा प्रश्न बघायचा आपल्याला. चेंडू बॅटची कडा घेऊन टाळला होतोय. नशिबाचा चौकार मिळेल का लॉंग स्टॅबिलिझर मध्ये हा चौकार. तर थँक्यू व्हेरी मच ऑल कॅमेरामॅन्स, 10 क्रिकचे सर्व
कार्यक्रम मंडळ आपले धन्यवाद. मी मनोज कारवे. प्रेक्षकांचे आभार, ऑनलाईन प्रेक्षकांचे आभार, तिन्ही ऑफिसेस आपले आभार, रतन मानेरकर, अभय पाटोळे, तुषार गिरमकर सर, माझे स्कोरर अतुल भांडे असतील, निशिकांत प्रधान असतील, या सर्वांचे आभार. आणि आमच्या व्यासपीठावर आलेल्या मान्यवांचे आभार, ज्यांनी मला आज दिवसभर ऐकलं. पहिला दिवस सुद्धा मी आलो होतो आणि चौथा दिवस सुद्धा आज माझ्या नक्कीच मला घटक बनवलं. निखिल ठोंबरे स्पेशली आणि मनोज पाथारे सर, आपले सुद्धा आभार. गणेशजी गायकर आपले आभार, कमलाकर भुईर अण्णा, या सर्वांचे आभार व्यक्त करतोय. मनोज कारवे. माझा टर्न समाप्त होणार आहे. थँक्यू सो मच. तर हा चेंडू सुद्धा उचलायचा होता, लॉफ्ट केलाय. ऑन साईडला पाहतोय आपण, थोडंसं फुटवर्किंगचा प्रयत्न केला, परंतु चेंडू आवाक्यामध्ये नव्हता. हा चौकार. 4 रन्स ऑन द बोर्ड. एकूण धावसंख्या झाली आहे 48. या चौकाराने 5.2 षटकं झाली. दोन्ही संघांना माझ्या शुभेच्छा असणार आहेत. सर्व संघांना शुभेच्छा की तुम्ही उद्याच्या दिवशी चांगला खेळ दाखवा आणि MPL सीझन 5 जिंकून दाखवा. जगदीश उघडे गोलंदाज पाहतो आपण, आणि फलंदाज सागरचाच भाऊ दीपक कापडी, ज्याने जबरदस्त हा चौकार दाखवला. 2 चेंडूंमध्ये 8 धावा. लेफ्ट ऑफ द विकेट. पुल करायचं होतं, बॅटची आतली कड लागते. वेगाने अमर जातोय, परंतु तितक्याच वेगाने सुहास केंबारी जलद वेगाने आलेत, सिंगल प्राप्त करतायत. धावसंख्या फुलत असताना 49 वर. रसिको, काय चुकलं असेल तर माफ करा, काय आवडलं असेल तर घेऊन जावा शब्दपुष्प समजून, नाही आवडलं असेल तर मला रिटर्न करा किंवा ह्या पवित्र भूमीमध्ये त्या शब्दांचं दफन करा, अशी माझी इच्छा आहे. थोडंसं स्पीडअप करा गेम, करा ना. सूर्यदेवता आपल्या प्रवासाला गेली आहे, परतीच्या प्रवासाला. प्लीज 5:30 होत आहेत. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत, म्हणजे 3 चेंडूंना 3 ते 4 मिनिटं लागतील. सुहास ऑन स्ट्राईक. हो हो हो, फॅबुलस पीस ऑफ बॉलिंग. अचूक मारा केला. काय नियंत्रण आहे गोलंदाज. धनुका पुढे दिवसभर अभ्यासच केला सिद्धिविनायकच्या फलंदाजांचा आणि अचूक मारा केला. बॅट्समनला हात खोलू देत नाहीयेत, रूम देत नाही जास्त वेळ, जास्त ओव्हरपिचचे चेंडूसर टाकले जात नाही. ब्रह्मास्त्र वापरतायत आणि शफलिंग ओळखतात स्पेशली गोलंदाज. याला म्हणतात अभ्यासपूर्ण खेळ, रणनीती, स्ट्रॅटेजी. 2 चौकार, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डॉट. धावसंख्या 49. असं वाटतं की येण्या 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके यावे आणि धावसंख्या 60 पर्यंत जावी. इच्छा तर आहे, परंतु ते होत नाहीये. अजून विकेटचं पतन, रनआउट. अमर क्लेवर आहे आणि सरप्राईज झाले. सुहास केंबारी बाद. 8वा गडी बाद होतोय आणि शेवटचा चेंडू असणार आहे ह्या इनिंगसाठी. लास्ट डिलिव्हरी रिमेन्स फॉर दिस इनिंग. डीजे ऑपरेटर तुमचे सुद्धा धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच डीजे. डीजे बराच वेळ वाजत नाही, परंतु त्यांनी सुद्धा सुरेख आमच्या आवाजाची काळजी घेतली. ऑल कॅमेरामॅन्स, टेनक्रिक, सर्व माझे लाडके प्रेक्षक, ऑनलाईन प्रेक्षक आणि माझे मान्यवर, आयोजक मंडळ, MPL 5 साठी शुभेच्छा माझ्यातर्फे की उद्या दिवस सुद्धा तुमचा सक्सेसफुलरित्या पार पडेल अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. आणि तुमचं सीझन 6 सुद्धा अजून जबरदस्त असेल, चांगलं नियोजन असणार आहे, कारण तुमचं प्रयोजन सुरेख आहे. तुमच्या सोबतीला तुम्हाला मदतीचा हात सुद्धा छान आहे, हे पाहिलं 2 वेळा आपण ह्या मैदानावरती. यावेळेला सुद्धा बॉडी लाईनचा चेंडू अमर कव्हर करतोय, परंतु आता मात्र लेग बायच्या रूपाने एक धाव मिळते. येस, ॲब्सोल्युटली राईट सर, थँक्यू सो मच. तर प्रेक्षक, माझा टर्न संपतोय. मी मनोज कारवे, थँक्यू सो मच. धावसंख्या सांगतो तुम्हाला एक्झॅक्टली 50. अर्धशतक कंप्लीट झाले. 51 धावांचं टार्गेट आहे, ते म्हणजे माही स्पोर्ट्स संघापुढे हा सामना जिंकण्यासाठी. दोन्ही संघांना माझ्याकडून शुभेच्छा की तुम्ही चांगला खेळ दाखवून हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करा. सोडू नका सामना, सोडू नका MPL. अजून वेळ गेली नाही. अजून तुमच्याकडे 2 शस्त्र आहेत, फिल्डिंगची आणि बॉलची शस्त्र. ती वापरा आणि धावा डिफेंड करा. आणि माहीविलनसाठी सांगतो की ह्या तुम्ही 51 धावा नक्की पार करू शकता. माझ्याकडून शुभेच्छा मनोज कारवेकडून. थँक्यू सो मच. या निखिलजी, या. आपले सुद्धा धन्यवाद. आपण संधी दिली मला दुसऱ्यांदा ह्या स्पर्धेसाठी, त्यासाठी मी वैयक्तिक आपले शतशः आभार व्यक्त करतोय. हॅलो.
हॅलो 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 गुड इव्हिनिंग ऑल व्ह्युअर्स आलेल्या तमाम माझ्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत. शेवटचा सामना मैदानामध्ये आपण पाहतो. एका बाजूला टीम श्री सिद्धिविनायक आणि त्यांच्या विरोधात माही 11. मैदानामध्ये विजयासाठी 51 धावांचं लक्ष, 51 धावांचं वान, 6 षटकां 51 धावा. चला बॅट्समन चला. सर चेंडू द्या मैदानामध्ये आणि जुना चेंडू जमा करा. विजयासाठी लक्ष आहे, विजयासाठी आव्हान. 51 धावा. 51 टू विन. माही 11 या संघाला 51 धावांची आवश्यकता आणि 3 पैकी 3 सामने जिंकण्याची संधी. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सिद्धिविनायक मुरबाड. या 51 धावा डिपेंड करेल का ते देखील पाहायचे. खूप चांगला सामना MPL सीझन 5 मधला थरार आपण पाहतोय. एका बाजूला आपण जो मात्र पाहतोय सुनील माळी सर यांच्या मालकीचा संघ, दुसऱ्या बाजूला कमलाकरजी भोईर अण्णा यांच्या मालकीचा संघ. आणि आज नाही तर वर्षभर वाट पाहावी लागेल. हा सामना खूप महत्वाचा आहे आणि सामन्याला जी मात्र सुरुवात होईल. बॅट्समन चला ताबडतोब मैदानामध्ये. बॅट्समन चला. अनेक ऑनलाईन प्रेक्षक वर्ग आमच्या बरोबर जोडलेत, त्यांचं सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि आज मुरबाड 11 संघ हा शहापूर येथील स्पर्धेमध्ये सेमीफायनल मध्ये जाऊन पोहोचलाय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. मैदानामध्ये आता सुरुवात होईल. गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी मार्कवर सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. अमर गायकवाड आणि त्याच्याबरोबर योगेश माळी. विजयासाठी लक्ष आहे 51 धावांचं, 51 धावांचं वा. गोलंदाज तयार. अमरसाठी पारितोषिक येत आहे. नगरसेविका साक्षीताई संतोष चौधरी यांच्या वतीनं 201 रुपयाचं पारितोषिक. षटकार हॅट्रिक साठी गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. गोलंदाज राजू वारगडे यांच्याकडून देखील षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज येते अमर साठी. गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी मार्कवर मुरबाड एक्सप्रेस सागर कापडीच्या हातामध्ये चेंडू आहे. स्ट्रायकर एंडवर अमर गायकवाड. 36 चेंडू आणि 51 धावा माही 11 संघासाठी आवश्यक. सागर तयार. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर डीप फाईन लेगला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. अमर गायकवाडच्या बॅट मधून जबरदस्त सुरुवात, आक्रमक सुरुवात. 4 धावा येतील. संघाचं अकाउंट इथे ओपन होताना पाहायला मिळत आहे. मैदानामध्ये आज सुनील माळी सरांचा संघ मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतोय आणि त्यांचे जवळचे मित्र, आपण भाऊ देखील म्हणू असे आमचे नकुलजी भांडे सर या स्पर्धेसाठी उपस्थित होतात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. चौकार येतो पहिल्याच बॉलवर. सागरला कमबॅक करणं गरजेचं. सागरचा हा बॉल आणि इथे झेल सटकला. झेल सटकला की हा सामना सटकला ती मात्र येणारी वेळ कळवेल. बंधू मैदानामध्ये दीपक कापडीकडून झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस. तुम्ही मैदानामध्ये पाहिलं ज्या ज्या वेळेस हवेमध्ये चेंडू गेला माही 11च्या प्रत्येक खेळाडूने झेल टिपलाय आणि आता इथे दीपक कापडीने झेल सुटलाय. त्या झेलाचे किती पडसाद पडतील. निराश हताश सागर पाहायला मिळतोय, परंतु सागर शेवटपर्यंत हिंमत सोडणार नाही असा खेळाडू आहे सागर कापडी. मुरबाड एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवर तयार. स्ट्रायकर एंडवर योगेश. इथे टाकलेला बॉल सुरेख प्रकारचा प्रतिम बॉल. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. धावपलिकावर धाव संख्या आपण पाहू शकता. आतापर्यंत 5 धावा. एक अमरला जीवनदान भेटलंय. टीम एका बाजूला माही 11. आतापर्यंत 5ही सीझन मध्ये खेळणारी ही टीम अनेक वेळा स्वप्न पाहिले, अनेक वेळा स्वप्न भंगली, परंतु आज या स्पर्धेमध्ये कशा प्रकारची कामगिरी करतात.
सुरेख प्रकारचा चेंडू, सागरचा चेंडू पडल्यानंतर इन स्विंग होतोय. ही खासियत आहे मित्रांनो या गोलंदाजाची, पडल्यानंतर आउट स्विंग इन स्विंग करण्यामध्ये खूप माहिर असलेला खेळाडू सागर कापडी. एकदा वेल संघात जाऊ संख्या 6, तर स्ट्रायकर इनवर पुन्हा एकदा एक परफेक्ट ऑलराऊंडर अमरबाद टेनिस क्रिकेट अमर गायकवाड. अमर कशा प्रकारची कामगिरी करेल ते देखील आपल्याला पाहायचंय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होईल. सागर, सुरेख प्रकारचा चेंडू आणि तितकाच चांगला असा फटका. संधी नसेल कोणत्या क्षेत्ररक्षकाला. अमर गायकवाडच्या बॅट मधून येणारा हा नेत्र दीपक संजीवनी प्राधान्य करणारा चौकार माही 11च्या अकाउंट मध्ये. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ टायमिंग, क्लास इथे पाहायला मिळतोय अमर गायकवाडचा. गौरव झुंजाराव दादू आणि अमर सातत्याने उगल्याळी संघामध्ये खेळताना पाहायला मिळतात. आज नाव रोशन करतोय उगल्याळीचं. सुरेख प्रकारचा चेंडू, तितकाच चांगला असा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. एक धाव तर कंप्लीट आणि इथे मिसफील्ड. 2 धावा, तिसऱ्या धावेचा प्रयत्न चुका आणि 3 धावा. 3 धावा दबाव वाढवत असताना मैदानामध्ये जेवढ्या तुमच्याकडून चुका होतात त्याचा फायदा उचलला जातो. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 13. आता शेवटचे 30 चेंडू आणि 38 धावा. सागरच्या पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्यात. गुड स्टार्ट. माही 11 संघाच्या माध्यमातून. संघाचे पुरस्कर्ते आहेत सुनील माळी सर आणि सातत्यानं 5 वर्षे या MPL स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. अनेक वेळा बॅड लक ठरले, अनेक वेळा बॅड पॅच ठरले आणि संघ स्पर्धेतून बाहेर गेला. परंतु आज स्वतःच्या मनगटावर आणि स्वतःच्या ताकदीवर इथपर्यंत झुंजत आलाय संघ आणि इथून पुढे देखील 30 चेंडूमध्ये 38 बनवल्या तर जाऊन पोहोचेल आजच्या दिवसातील टॉप 4 मध्ये. अर्थातच टॉप 4 मध्ये प्रवेश करेल. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय चिन्मय 11 देवपे, दिशा वॉरियर्स हे संघ पोहोचलेत. तदनंतर तिरुपती बॉयज खाटेकर हा संघ पोहोचला. इथे जिंकले तर टॉप 4 मध्ये जातील. आज स्वतःच्या ताकदीवर, स्वतःच्या हिमतीवर चांगल्या प्रकारचा खेळ करत असताना अनेक वेळा MPLच्या स्पर्धा पाहिल्या. त्या स्पर्धेमध्ये सुरेख प्रकारचा चेंडू, तितकाच चांगला असा फटका. क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत. 1 धाव आणि 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 21 या धावसंख्येवर. संघाचे संघ मालक आपण पाहतो सुनील माळी सर. सातत्यानं अनेक क्रिकेटच्या स्पर्धा होतात. त्या स्पर्धेमध्ये दुसऱ्या खेळाडूंवर अनेक पारितोषिक लावताना पाहायला मिळतात. आज त्यांचा संघ मैदानाच्या आत खेळतोय आणि अनेक मान्यवरांच्या वतीनं त्या खेळाडूंवर पारितोषिकांचा वर्षाव होता. सुभाष किंबारी तयार. फुलटॉस आणि चेंडू हवेत. मनोज पतारे चेंडू खाली. विकेटचं पतन. फलंदाज बाद. योगेश बॅक टू द पेव्हिलियन. योगेश बाद होतोय. एक मोठा हादरा. कमबॅक करू शकते इथून देखील टीम. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत अजून देखील. 26 आणि 26 चेंडू मध्ये 30 धावा. विकेटचं पतन. शिवाजी केंबर यांनी घेतलेली विकेट. मनोज पतार यांचा लाजबाब झेल. मैदानामध्ये आता आपण पाहतोय देवीदास अँकरला. बंटी मनोरे यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 200 रुपयाचं कॅश प्राइज. सुभाष केंबारी यांच्यासाठी. सुरेख प्रकारचा चेंडू. पंचांकडे हलकसा अपील आणि पंचांचा नकार. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. गोलंदाज तयार होतात. गोलंदाजी मार्कवर. धावफलकावर धावसंख्या 21. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत आता 25 आणि 25 चेंडू 30 धावा. 25 चेंडू 30 धावा. गोलंदाज तयार होतात. सुभाष किंबारी. शेवटचा चेंडू या षटकातील अमर ऑन स्ट्राईक. सुरेख प्रकारचा चेंडू आणि इथे झेल ड्रॉप. ओ हो हो, इथे काय घडलंय. अमरची विकेट महत्वाची होती आणि विकेट इथे रोहित झेल सोडत असताना. एक झेल सोडलाय दीपकने, एक सोडलाय रोहितने आणि तुम्ही अशा प्रकारचे झेल सोडले तर तुम्ही स्पर्धेमध्ये कधीच वर्चस्व राखू शकत नाही. 2 षटक 21 धावा आहेत. या षटकात फक्त धावा आल्या 8. आता शेवटचे 24 चेंडू आणि 30 धावा. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानामध्ये प्रत्येक जण प्रयत्न करतो. इथे कुणी हरायला आलेलं नाहीये. प्रत्येकाची कोशिश आहे की जिंकणं गरजेचं आहे.
नक्कीच नक्कीच आपण मैदानामध्ये पाहतोय ऑरेंज कॅपची घोडदौड जी मात्र चालू आहे. पहिल्या दिवसापासून तिसऱ्या दिवसापर्यंत जी ऑरेंज कॅप होती जितूकडे, जितूकडून गेली ती समीरकडे, समीरकडून गेली आता मनोज पतारेकडे, आणि आता अमर जर इथून पुढे अजून 9 बनवला तर ती जायला अमरकडे. ही घोडदौड चालू आहे. हे MPL पर्व आहे. हे मुरबाड टेनिस क्रिकेट आपण पाहतोय. मुरबाडकरांसाठी असलेली यात्रा, मुरबाडकरांसाठी असलेली जत्रा, आणि या क्रिकेटचा थरार आयोजन करण्यामध्ये ज्यांचा महत्वाचा वाटा आहे, आमचे राहुल हंडे सर असतील, लक्ष्मण गायकर चिक्या सर असतील, विनायक राव असतील, अमोल हंडे असतील, राजू वारगडे, अतुल हंडे, पप्पू हंडे, उमेश आवटे, आणि सर्वात महत्वाचे पडद्यामागचे 2 हिरो म्हणजे आमचे सागर म्हात्रे आणि अट्टू शेख. एक चांगली क्रिकेटची स्पर्धा भरवण्यासाठी खूप महत्वाची जिम्मेदारी ज्यांच्या खांद्यावर, त्या सर्व आयोजकांचं मी धन्यवाद देईल. तदनंतर विशेष सहकारी MPL 2021 साठी ज्यांचं लाभलंय माननीय श्री विकासजी वारगडे नगरसेवक मुरबाड नगर पंचायत, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. प्रत्येक मॅन ऑफ द मॅच ची आपण ट्रॉफी पाहतोय. तिथे हरदास पुंडलिक हांडे आणि लक्ष्मण जेरतू फरडे यांच्या स्मरणार्थ त्यांचे राहुल हंडे आणि गोट्या फरडे यांच्या वतीनं ह्या ट्रॉफी सौजन्य आम्हाला पाहायला मिळतात. मैदान सहकार्य ज्यांच्या माध्यमातून लाभलंय सुभाषजी केंबारी, मनोज पतारे यांच्या माध्यमातून जे मात्र पाहायला मिळते. गोलंदाज तय्या कमलाकर भोईर, अन्नाचा हा बॉल, सुरेख प्रकारचा फटका, सागर कापडी चेंडूवर येतील का? सागर चेंडूवर येतात. सुरेख क्षेत्ररक्षण तोपर्यंत घेतलेल्या या 2 धावा, 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघात जाऊ संख्या 23, शेवटची 23 चेंडू आणि 23 चेंडू मध्ये 28 धावा. खाटेघरचे सर्व ओनर जे मात्र उपस्थित होत आहेत त्यांना विनंती असेल, आयोजक कमिटीकडून आपल्याला विनंती करण्यात येते की सर आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. खाटेघरचे सर्व जेवढे ओनर आहेत त्यांना विनंती असेल, काल मैदान गाजवलंय, आज स्टेज गाजवायचं. तानाजी लिये सर आपली वाट पाहत आहेत. विनंती असेल आपण व्यासपीठावर या सर्व. नक्कीच तुम्ही उद्या व्यासपीठावर येणार यात शंकाच नाहीये, पण आज देखील आमची विनंती आहे आयोजक कमिटीकडून तुम्ही व्यासपीठावर यावं. तानाजी शेठ लिये यांचं तुमच्याकडे खूप महत्वाचं काम आहे. ओनर, खाटेघरचे ओनर, विनंती असेल व्यासपीठावर या. जगदीशजी भाग्यवन, तदनंतर सचिनजी राऊत, देविदास सर आपणाला विनंती आहे. देविदास खाटेघरे, आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर तुम्ही व्यासपीठावर यायचे. देविदास खाटेघरे, संघाचे ओनर सचिन राऊत, जग्गू भाग्यवंत, जग्गू सर, जग्गू सर तुम्हाला विनंती आहे व्यासपीठावर या. तुम्ही कालच्या दिवसामध्ये मैदान गाजवलंय आणि सर्व ओनरला विनंती आपण व्यासपीठावर यायचंय. गिरीश खाटेघरे आपल्याला देखील विनंती करतो, सर आपण या. तुम्ही संघ जो बांधला तुमचं कौतुक असेल, आयकॉन जरी आला नसेल परंतु काल जी कामगिरी झाली ना ती मात्र मुरबाड टेनिस क्रिकेटचा कोणताच प्रेक्षक कधी विसरू शकत नाही, अशी कामगिरी होती. काही सॅनफिल्ड मैदानामध्ये आपल्याला खेळाडू पाहायला मिळत आहेत. देवीदास अँकर काही शनफिट होताना पाहायला मिळत आहेत. तेव्हाकडे हीच प्रार्थना असेल की जास्त अनफिट हा खेळाडू होऊ नये, कारण सातत्यानं माही 11 संघासाठी खूप चांगली कामगिरी केली आहे देवीदास अँकरने. रिटायर्ड हर्ड होत आहेत आणि न्यू बॅट्समन पाठवा मैदानाच्या आतमध्ये. माही 11 बॅट्समन पाठवा मैदानाच्या आतमध्ये. काही अनफिट होत आहेत, काळजी घ्या, कारण सातत्यानं क्रिकेट खेळत असताना खेळाडूने काळजी घेणं देखील तितकंच गरजेचं आहे. जितके आपल्यासाठी गेम महत्वाचे तितकंच आपलं आयुष्य देखील महत्वाचं आहे. त्यामुळे विनंती असेल, तुम्ही जर जास्त अनफिट असाल तर तुम्ही बाहेर येऊ शकता, रिटायर्ड होऊ शकता आणि न्यू बॅट्समन मैदानामध्ये पाठवा. मंगेश येत आहेत, मंगेश भोईर, मॅन फ्रॉम दानिवली. फास्ट घ्या जरा थोडं बॅट्समन. कमलाकर भोईर, अन्नाचं हे षटक महत्वाचं आहे. या षटकामध्ये जर कमीत कमी धावा करत असल्या सामन्यामध्ये अजून देखील तुम्ही जर विकेट ब्रेक थ्रूज मिळवले तर खूप चांगला सामना होताना पाहायला मिळेल.
22 चेंडू आणि 28 धावा आहेत. या स्पर्धेचा आजचा 4था दिवस. 23 चेंडू आहेत. सॉरी, गोलंदाज तयार. मंगेश येतात. कमलाकर भोईर अण्णा तयार. सुरेख प्रकार चेंडू आणि क्लीन बोल्ड. ओ हो हो हो, व्हॉट अ बॉल. गोलंदाज होता मैदानामध्ये कमलाकर भोईर आणि बॅट्समन होते मंगेश भोईर. मंगेश भोईर गोलंदाजीसाठी होते, कमलाकरांना बॅटिंग साठी होते. हेच चित्र होतं आणि टीट फॉर टॅट प्रति उत्तर इथे दिलंय. बॅट्समन बाद. रिटायर्ड हर्ट झालाय आणि तो संघासाठी हर्ट होईल का ती देखील पाहिजे. देविदासजी काटेकर यांचं शुभागमन होते. वेलकम सर, तुमचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. तदनंतर जग्गू भाग्यवन सर, कोण विसरेल तो कालचा जल्लोष. खूप मोठं सेलिब्रेशन आणि अनेक जणांच्या मोबाईलच्या टेटसवर काल खाटेकर संघाचे टेटस जे मात्र पाहायला मिळाले. फलंदाज बाद होत आहेत. चला बॅट्समन चला. बॅट्समन चला. शिवरचे चेंडू 22 चेंडू 28 धावा आहेत. 2 चेंडू आतापर्यंत अण्णांनी टाकलेत आणि काय बॉल होता. परफेक्ट यॉर्कर. आतापर्यंत क्रिकेटमध्ये उत्तर नाही भेटलं. एक क्रिकेटचे देव सचिन तेंडुलकर आणि दुसरा परफेक्ट यॉर्कर. आणि आज मैदानामध्ये ज्या प्रकारची कामगिरी आवश्यक आहे ती होत असताना न्यू बॅट्समन मैदानामध्ये येत आहेत. जगदीश उगडा. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्गवर. वेळ वाचवणं गरजेचं राहील. वेळ इम्पॉर्टंट आहे. कोणत्याही प्रकारचं बॅड लाईट अपील चालणार नाही याची देखील नोंद घ्या. तापलकर धावसंख्या आपण पाहू शकता 23 धावा आहेत. 51 धावांचा पाठलाग करत असताना संध्याकाळचं सत्र आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये खूप चांगली मॅच होताना आपल्याला पाहायला मिळेल. 22 चेंडू 28 धावा. कमलाकर भोईर अण्णा तयार. इथे टाकलेला बॉल आणि अजून एक इथे झेल सटकला रोहित कडून. नक्कीच नक्कीच हिटमॅन 45. अर्थातच रोहित शर्माने आज टीम इंडियासाठी खूप चांगली कामगिरी केली आणि आपला रोहित मैदानामध्ये चुका करतोय. संघ धावसंख्या गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी मार्गवर. 27 धावा अजून देखील ज्या मात्र बनवायच्या. गोलंदाज तयार. सुरेख प्रकार चेंडू. चेंडू हवे. जेल महत्वाचा आणि फलंदाज बाद. अमर गायकवाड बाद. अमर गायकवाड बाद. खूप मोठा जल्लोष मैदानामध्ये सिद्धिविनायक स्पोर्ट क्लब मुरबाड या संघामध्ये. हा सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरेल का. अमर गायकवाड बाद झालेत. अंकित भोईरने पकडलेला झेल. 2 जीवनदान आणि तदनंतर झेल. आता इथे मिशन सक्सेसफुल होईल का माही 11चं ते देखील पाहायचंय. कमलाकर भोईर काय एक्सपिरियन्स आहे, काय अनुभव आहे आणि तो पणाला लावत असताना अनुभव असून तुमच्याकडे चालत नाही, त्याचा वापर करणं गरजेचं असतं आणि तो मैदानामध्ये केला. अमोल मस्कर सरांचं देखील शुभागमन होते. वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आलेल्या प्रत्येक प्रेक्षक वर्गाचं, ऑनलाईन प्रेक्षक वर्गाचं आमच्या 10 क्रिक आणि एमपीएलच्या वतीनं हार्दिक स्वागत. तब्बल 431 प्रेक्षक ऑनलाईन सामन्याचा आनंद घेत आहेत. आमचे भाविश मुंडे सर आम्हाला सांगत असताना गोलंदाज तयार.
धावपलकावर धावसंख्या आपण पाहू शकता आतापर्यंत 24 धावा, 3 फलंदाज बाद झालेत आणि विकेट खूप महत्वाची होती अमरची, ती मिळवली आहे कमलाकर भोईर यांनी. शेवटपर्यंत सिद्धिविनायक संघ मॅच सोडत नाही ही त्यांची खासियत आहे. गोलंदाज तयार, कमलाकर भोईर यांना तयार. सुरेख प्रकारचा चेंडू तितकाच चांगला फटका. दीपक येतात चेंडूवर, एक धाव. ओ हो इथे फेकी खराब, फेकी खराब आणि 2 धावा. 2 धावा येतील आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 26 या धावसंख्येवर. 19 चेंडू आणि 25 धावा. संध्याकाळचं सत्र आहे आणि संध्याकाळचं सत्र कोशिश तो सबकी जारी है, देखेंगे कौन किस पे भारी है. आज मैदानामध्ये प्रत्येक जण प्रतिष्ठेसाठी लढतोय. 19 बॉल 25 धावा. मॅच इज ऑन. कमलाकर भोईर तयार. इथे टाकलेला बॉल वाईट बॉल. संघात धावसंख्या वाढेल, वाईटच्या रूपाने जाऊन पोहोचेल ती 27 या धावसंख्येवर. 19 चेंडू आणि 24 धावा. मैदानामध्ये एक षटकार एक चौकार पूर्णपणे वर्चस्व गाजवेल माय 11चं, परंतु येणारा ब्रेक थ्रूज, येणारा डॉट बॉल इथे आगमन करेल सामन्यामध्ये. फटका, फटक्यामध्ये ताकद, फटक्यामध्ये नजाकत. चेंडू सीमारेखेच्या बाहेर फेकून देतोय जगदीश उघडाच्या पॅट मधून येणारा हा षटकार. 6 धावा आल्यात. आता शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये 18 धावा. 18 चेंडू 18 धावा. चेंडू आणि 18 धावा. हा षटकार माही 11च्या बाजूने गेला. षटकार येतोय एमर्जिंग स्टार अर्थातच संकेत कापडे यांचं देखील शुभागमन होत आहे. वेलकम संकेत, तुमचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. तदनंतर आपण पाहू शकता या स्पर्धेमध्ये अनेक खेळाडू ज्यांनी त्यांचा 100% एफर्ट्स दिला मैदानामध्ये, परंतु काही संघ पराभूत झाले. त्यामध्ये मी अमित भुसारीचं नाव घेईल. तो संघ जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय जाऊन पोहोचलाय तो टॉप 4 मध्ये. तदनंतर अक्षय गायकवाडचा मी सातत्याने उल्लेख करेल, ज्या खेळाडूंना अतिशय सुरेख प्रकारची कामगिरी केली होती. आता गोलंदाजी मार्कवर सागर तयार. शेवटचे 18 चेंडू आहेत आणि 18 चेंडूंमध्ये 18 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 18 धावा. गोलंदाजी मार्कवर सागर तयार. गोलंदाजी मार्कवर तयार होत आहेत. वेळ वाचवणं गरजेचं राहील. विनंती असेल क्षेत्ररक्षण करणारी टीम सिद्धिविनायक स्पोर्ट क्लब मुरबाड. 18 बॉल आणि 18 धावा. 18 चेंडू 18. गोलंदाज तयार होत आहेत. सुनील माळी सरांनी पाहिलेलं स्वप्न आज पूर्ण होईल का? तब्बल 5 वर्षाचा प्रवास आणि त्या 5 वर्षाच्या प्रवासानंतर सुरेख प्रकारचा चेंडू. चेंडू गेला आनंदवाडीला. चेंडू पाठवला आनंदवाडीला. वॉटर स्ट्रोक षटकार. चंदू कराळे के बल्ले से हुआ आता हुआ यह बेहतरीन छक्का. चेंडू द्या मैदानामध्ये जुना ताबडतोब. शेवटचे 17 चेंडू आणि 12 धावा. चंदू कराळे ब्रँडेड षटकार. गोलंदाजीसाठी चंदू आले. चंदूने षटक टाकलं. फक्त एक वाईट बॉल टाकला. सर्व चेंडू निर्धाव टाकले. बॅटिंगला आले. पहिल्याच बॉलवर आयकॉन खेळाडू समोर आहे. ना भय ना भीती. पहिल्याच बॉलवर सीमारेखेच्या बाहेर षटकार खेळला. शेवटच्या आता चेंडू मैदानामध्ये 17 आणि 17 चेंडू मध्ये 12 धावा. टीम माही 11 या संघासाठी सुनील माळी सरांचा संघ. सातत्यानं खूप कडवं आव्हान होतं आजच्या दिवसामध्ये, परंतु ते पेललंय आतापर्यंत मी तर म्हणेन या खेळाडूंनी. मैदानामध्ये संघाचे संघ मालक स्वतः खेळले आणि खेळत असताना खेळले नाही तर मैदानामध्ये 6 जल टिपलेत. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू. हो कव्हरला. व्हॉट अ स्ट्रोक, ब्रिलियंट टायमिंग. दीपक येतात चेंडूवर. तोपर्यंत 2 धावा. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ते आता 41 या धावसंख्येवर. 10 धावांची आवश्यकता. 16 चेंडू. 16 चेंडू 10 धावा. चंदू कराळेला आपण पाहू शकता इन ऍक्शन मध्ये. इथे टाकलेला बॉल. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. चेंडू पडल्यानंतर खूप सारा
इन स्विंग आउट स्विंग जो मात्र पाहायला मिळतो. आता टाकलेला चेंडू आउट स्विंग झाला. ही खासियत आहे या खेळाडूची, परंतु सातत्यानं पाहायला गेलं बॅटिंग करत असताना धावसंख्या थोडी कमी झाली आणि तदनंतर क्षेत्ररक्षण खराब होताना पाहायला मिळतंय सिद्धिविनायकचं. सुरेख प्रकारचा चेंडू, चेंडू हवेमध्ये, सागर कापडे येत चेंडू खाली आणि फलंदाज बाद. विकेट. फलंदाज बाद होतात चंदू. सुरेख प्रकारचा झेल आणि चंदू मात्र बाद होतात. आता शेवटचे 14 चेंडू आहेत आणि 14 चेंडू मध्ये 10 धावा. झेल टिपल्यानंतर राग देखील व्यक्त केला सागरने, कारण ज्या प्रकारची फलंदाजी चंदूने सागरच्या विरोधात केली ना, तर अफलातून होती. तेजस येतात बॅट्समन मैदानामध्ये. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक 14 चेंडू 10 धावा आहेत. माही स्पोर्ट हा संघ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. सागर. सागरचा हा बॉल बॅट्समन समजू शकले नाही. जगदीश. सुरेख प्रकारचा चेंडू, 13 चेंडू आणि 10 धावा. डावकुरे आताच्या फलंदाजाला सातत्यानं सागर कापडी अडचण पैदा करताना आपल्याला पाहायला मिळतो आणि ते दाखवत असताना मॅच अजूनही संपली नाहीये. 13 चेंडू 10 धावांची आवश्यकता. इथून देखील कमबॅक करू शकते टीम सिद्धिविनायक. दुसऱ्या बाजूला मैदानामध्ये चांगली कामगिरी करत असताना टीम पाहायला मिळते. ओ हो हो हो, लाजबाब गोलंदाजी, अप्रतिम बॉल सागर कापडीचा. इथे षटक कंप्लीट होईल. शेवटचे आता 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडू मध्ये 10 धावा. 12 चेंडू 10 धावा. पहिल्या बॉलवर षटकार आला आणि तदनंतर 5 चेंडू फक्त 2 धावा, 1 विकेट. महत्वाची विकेट. आता शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत ते 12 आणि 12 चेंडू 10 धावा. या मुरबाड नगरीत इतिहास घडलाय. 12 चेंडू 6 डिपेंड झाल्यात. या ग्राउंडवर इतिहास घडलाय. 6 चेंडूंमध्ये 41 झाल्यात. क्रिकेटची भविष्यवाणी कोणी करू शकत नाही. त्यामुळेच एवढा प्रेक्षक वर्ग आतुरतेने या स्पर्धेसाठी जमा झालाय. तदनंतर ऑनलाईन प्रेक्षक वर्ग या सामन्याचा आनंद घेत आहे. शेवटचे 12 चेंडू आणि 10 धावा. 6 चेंडू 8 चेंडू 2 यस 8 चेंडू मध्ये 2 याच मैदानावर झाल्या नाहीये. हा इतिहास आहे आणि आज मैदानामध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाईल ते देखील पाहायचंय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. अशोक बांगर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतील. गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी मार्कवर अशोक बांगर. हे षटक खूप महत्वाचं आहे. या षटकात कमीत कमी धावा जर दिल्या तर शेवटच्या सामन्यात खूप चांगला सामना होईल आणि या षटकात जर एखादा चौकार षटकार आला तर सामना माही 11 संघाच्या बाजूने झुंकेल. स्ट्रायकर एंडवर बॅट्समन आपण पाहू शकता तेजस गडगे. या खेळाडूला ज्या खेळाडूच्या माध्यमातून अर्धशतक जे मात्र आलं होतं भगवा चषकामध्ये, खूप मोठा कॉन्फिडन्स असेल त्याचा आणि त्याचा कशा प्रकारे फायदा उचलतोय ते देखील पाहायचे. 12 चेंडू 10 धावा. गोलंदाज तयार. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर. चौकार. काय क्षेत्ररक्षण केलंय, खराब कामगिरी आणि हा चौका. पहिल्याच बॉलवर तेजस गडगे या खेळाडूचं नाव तेजस उर्फ संतोष असेल मला असं वाटतंय. अतिशय चांगला फटका तेजसच्या बॅटमधून. चौकार येतोय आणि संघात धावसंख्या वाढेल 45. सुरेख प्रकार चेंडू. हे तर क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटची लाईफलाईनचा यूज केलाय. सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज इथे यष्टीरक्षक चेंडू कलेक्टच करू शकले नाही. 2 धावा. 2 धावा येतील आणि 2 धावांच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 47 या धावसंख्येवर. 10 चेंडू आणि 4 धावा. मैदानामध्ये तेजस गडगेचं कौतुक करावं लागेल ज्या प्रकारची बॅटिंग करतोय. सुरेख
याच फटक्यांची आवश्यकता आहे, याच सिंगल डबल धावा घेणं गरजेचं आहे. सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला असा फटका, एक धावा आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे अजून 2 धावा. व्हेरी गुड बॅटिंग. 2 धावा आल्यात आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ते 49. क्रिकेट खेळत असताना तुम्ही मोठाले फटके मारण्याची क्षमता जरूर ठेवता, परंतु मैदानामध्ये सिंगल डबल देखील तितक्याच गरजेचं आहे. क्रिकेटच्या लाईफलाईनचा यूज करत असताना मैदानामध्ये तेजस गडगे आता आल्या. 3 चेंडूमध्ये तेजसच्या बॅटमधून 8 धावा, शेवटचे चेंडू मैदानामध्ये 9 आणि 9 चेंडूमध्ये 2 धावा. 9 चेंडू 2 धावा. माही 11 सुनील माळी सरांचा संघ आज तब्बल 5 वर्षातून स्वप्न पूर्ण होतंय. टीम माही 11चं 5 वर्षातून स्वप्न पूर्ण होतंय. सुनील माळी सरांचं 5 वर्षातून स्वप्न पूर्ण होतंय. टीमचं कॉंग्रॅच्युलेशन सुनील माळी सर. व्हॉट अ मॅच. अतिशय चांगला सामना. हार्ड लक टीम सिद्धिविनायक मुरबाड.